नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासमधील घटक क्रमांक 4 जो की अत्यंत महत्त्वपूर्ण आहे याबद्दलची या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. घटकाचं नाव आहे हडप्पा सभ्यता प्रगत काळ. आता याचा जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न असा आहे, हडप्पा संस्कृतीचा आर्थिक विकास. बघा, आपल्याला सांगता येतील जी हडप्पा संस्कृती आहे ही कृषीप्रधान या ठिकाणी अर्थव्यवस्था होती. या ठिकाणी सिंचन व्यवस्था होती. त्यानंतर पशुपालनाचा या ठिकाणी विकास दिसून येतो. नंतर हस्तव्यवसाय व उद्योगधंदे, उद्योगातील विशेषीकरण, अंतर्गत व्यापार असेल, परदेशी व्यापार असेल, मापतोल व शिक्के असतील, साठवण व्यवस्था असेल, केंद्रीकृत आर्थिक नियंत्रण असेल. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी जी काही हडप्पा संस्कृतीचा जो आर्थिक विकास आहे आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. सुरुवातीला पाहूया आपण कृषीप्रधान अर्थव्यवस्था म्हणून आपण या हडप्पा संस्कृतीकडे आपण पाहतो. आता हडप्पा संस्कृतीची अर्थव्यवस्था मुख्यतः शेतीवर आधारित होती. सिंधू व तिच्या उपनदीच्या सुपीक खोऱ्यातून गहू असेल, बार्ली, कापूस, तीळ ही कडधान्ये पिकवली जात असे. ही जी शेती होती या शेतीला सिंचन व्यवस्था होती का? पहा, या ठिकाणी विहिरी, कालवे, नदी पाण्याचा उपयोग करून नियोजित सिंचन केले जात असे. त्यामुळे कृषी उत्पादनात या ठिकाणी वाढ झालेली आपल्याला दिसून येते. पशुपालनाचा विकास. या ठिकाणी आपण जे हडप्पा संस्कृतीचा जो आर्थिक विकास पाहत आहोत, या ठिकाणी पशुपालनाचा विकास या ठिकाणी गाय, बैल, म्हैस, मेंढी, शेळी इत्यादी पाळीव प्राणी होते. वाहतूक व अन्न पुरवठ्यासाठी याच प्राण्यांचा ठिकाणी वापर होताना दिसून येतोय. हस्तव्यवसाय उद्योगधंदे, तांबे व कांस धातुकाम, मृदांडी निर्मिती, दागिने, शंखकाम, सूतकताई, वस्त्रनिर्मिती यांचा मोठ्या प्रमाणात विकास या ठिकाणी झालेला दिसून येतो. उद्योगातील विशेषीकरण, काही शहरे विशिष्ट उद्योगासाठी प्रसिद्ध होती. यावरून कामाचे विभाजन, उत्पादनाचे विशेषीकरण या ठिकाणी प्रामुख्याने दिसते. अंतर्गत व्यापार. हडप्पा प्रदेशातील विविध शहरांमध्ये वस्तूंची देवाणघेवाण होत असे. वस्तू विनिमय पद्धतीचा वापर या ठिकाणी केला जात होता. परदेशी व्यापार. मेसोपोटेमिया, इराण, बघा, मेसोपोटेमिया, इराण, मध्य आशियाशी व्यापारी संबंध या ठिकाणी होते आणि ह्या व्यापारी संबंधासाठी लोथल हे एक महत्त्वाचं या ठिकाणी बंदर या ठिकाणी होतं. आता मापतोल शिक्के. एकसमान मापतोल पद्धत, शिक्क्यांचा वापर व्यापार सुलभ व नियंत्रित करण्यासाठी केला जात असे. साठवण व्यवस्था, धान्य कोठार व गोदामे असत होती. यावरून आर्थिक अधिशेष साठवण्याची क्षमता या ठिकाणी दिसते. केंद्रीकृत आर्थिक नियंत्रण, नियोजित शहरे, साठवणगृह, उत्पादन व्यवस्थेमुळे केंद्रीकृत आर्थिक नियंत्रण असण्याची शक्यता या ठिकाणी दिसते. अशा प्रकारे हडप्पा संस्कृतीचा आर्थिक विकास हा कृषी, उद्योगधंदे, व्यापार यांच्यावर आधारित उभा राहिलेला होता. अधिशेष निर्मिती करणारा हा अत्यंत संघटित स्वरूपाचा या ठिकाणी होता असं आपल्याला सांगता येतील. आता यानंतर पाहूया हडप्पा काळातील नगर रचनेची विस्तृत आपल्याला या ठिकाणी माहिती बघायची आहे. हडप्पा संस्कृतीची नगररचना ही प्राचीन जगातील अत्यंत प्रगत, शिस्तबद्ध व वैज्ञानिक नगर निर्मितीचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आपल्याला हडप्पा संस्कृती या ठिकाणी म्हणता येईल. त्यामधले जे होते कोण होते? मोहनजोदडो, हडप्पा, कालिबंगन असेल, धोलावीरा असेल, लोथल असेल इत्यादी नगरामध्ये नियोजनबद्ध रचना स्पष्टपणे आपल्याला दिसून येते. हे सगळे काय आहेत? हडप्पा संस्कृतीच्या ठिकाणी हे भाग आहेत. आता नगरांचे द्विभागी स्वरूप या ठिकाणी आपण पाहूया. हडप्पा नगर हे 2 विभागात विभागली होती. बघा, एक होतं उच्च नगर, त्यानंतर होतं खालचा नगर. आता
हडप्पा नगरामध्ये जे काही उच्च नगर होतं यामध्ये उंचवट्यावर बांधलेला भाग येथे प्रशासकीय, धार्मिक आणि सार्वजनिक इमारती या ठिकाणी आपल्याला उच्च नगरमध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि जो खालचा नगर आहे त्याला आपण लोअर टाउन म्हणतो. या लोअर टाउनमध्ये काय होतं, सामान्य लोकांच्या वस्ती असलेला भाग होता आणि हे क्षेत्र विस्तीर्ण व नियोजित होते. अशा प्रकारे जे नगरांची द्विभागणी या ठिकाणी स्वरूप आपल्याला सांगता येते, उच्च नगर आणि खालचा नगर. आता जे काही नगर नियोजन होतं, हे नगर नियोजन कसं होतं, हे काटकोनात होतं. आता कसं, आता बघा या ठिकाणी जे रस्ते होते, रस्ते बघा कसे होते, उत्तर दक्षिण, नंतर पूर्व पश्चिम, या दिशेने काटकोनात छेदणारे या ठिकाणी रस्ते होते. मोठे मुख्य रस्ते हे त्यांना जोडणारे लहान गल्ली मार्ग होते. यामुळे वाहतूक, स्वच्छता व नगर विस्तार सुलभ झालेला त्या ठिकाणी दिसतो. आता रचना जी होती, रस्त्याची रचना जी होती, मुख्य रस्ते व रुंद व सरळ होते. गल्ल्या अरुंद व नियोजित होत्या. काही ठिकाणी रस्त्यावर विटांचे फरशीकरण देखील आपल्याला दिसून येते, आढळते. घरे व गृह बांधणी, घरे प्रामुख्याने भाजलेल्या विटांनी बांधलेली होती. 1 किंवा 2 मजली अशा प्रकारची घरे आपल्याला या हडप्पा संस्कृतीमध्ये बघायला मिळतात. घरांचा मुख्य दरवाजा बहुधा गल्लीकडे, रस्त्याकडे या ठिकाणी बघा नसत. घरामध्ये अंगण असेल, खोल्या असेल, स्वयंपाकघर असेल आणि स्नानघर असेल, या सर्वांचा त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी नगर रचनेमध्ये सहभाग दिसून येतो. आता विटांचा वापर आहे, तो विटांचा वापर एक प्रमाणबद्ध आकार होता. ज्याचं प्रमाण होतं 1:2:4. भाजलेल्या विटांचा प्रमाणमध्ये आकार होता 1:2:4 असा वापरला जात असे. संपूर्ण नगरात विटांचे एकसमान मोजमाप होते. आता पाणी पुरवठा व्यवस्था जी आहे ती कायतून व्हायची, जवळजवळ प्रत्येक घरामध्ये विहीर किंवा पाण्याची सोय होतीच. जर कोणाच्या घरी नसेल तर अशा ठिकाणी जी काही सार्वजनिक विहिरी देखील त्या ठिकाणी होत्या, परंतु जवळपास प्रत्येक घरात विहीर किंवा पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी होतीच. स्नानगृह व पाण्याच्या टाक्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे. आता जी काही ड्रेनेज सिस्टीम आहे, ज्याला आपण निचरा व्यवस्था म्हणतो, ती कशा प्रकारे होती. हडप्पा नगरांची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे उत्कृष्ट निचरा व्यवस्था. घरातील सांडपाणी झाकलेल्या नाल्यातून मुख्य नाल्यात जात असे. नाल्यांची नियमित स्वच्छतेसाठी झाकणांची व्यवस्था त्या ठिकाणी होती. आता पाहूया सार्वजनिक वास्तू. बघा, मोहनजोदडो या ठिकाणी महान स्नानगृह, त्याला आपण ग्रेट बाथ देखील या ठिकाणी म्हणतो. या मोहनजोदडोवर बरेचदा प्रश्न देखील येऊन जातो. सर्वात मोठं हडप्पाकालीन स्नानगृह कोठे आहे म्हणलं तर आपण त्याला ग्रेट बाथ म्हणतो, जे की मोहनजोदडोमध्ये या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आता धान्य कोठारे असतील, सभागृह व प्रशासकीय इमारती असतील आणि लोथल येथे एक बंदर आहे, हे सगळे काय तर बघा सार्वजनिक वास्तू आहेत. बघा, महान स्नानगृह हे काय सार्वजनिक वास्तू आहे, धान्य कोठार देखील सार्वजनिक वास्तू आहे, सभागृहे असतील, प्रशासकीय इमारत असतील, त्यानंतर लोथल येथे जे बंदर आहे हे देखील काय आहे, सार्वजनिक वास्तू आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आता नगर सुरक्षा आहे. आता नगर सुरक्षा कशी असायची. उंच नगराभोवती तटबंदी किंवा मजबूत भिंती होत्या. पूर्व बाह्य आक्रमणापासून संरक्षणासाठी ही रचना उपयुक्त होती. सामाजिक समानतेचे दर्शन आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. घरे साधारणपणे समान आकाराची होती. राजवाडे किंवा भव्य मंदिर नसल्यामुळे तुलनेत सामाजिक समता या ठिकाणी दिसून येते. आता निष्कर्ष आपला कसा सांगता येईल. हडप्पा काळातील नगररचना ही वैज्ञानिक नियोजन, प्रशासकीय शिस्त, स्वच्छता आणि सामाजिक संघटन यांचे उत्कृष्ट उदाहरण आहे. ही नगर योजना प्राचीन नागरीकरणाच्या अभ्यासात अत्यंत महत्त्वाची अद्वितीय मानली जाते. आता
सिंधू वा हडप्पा संस्कृती याबद्दलची माहिती पाहूया. या संस्कृतीचा शोध आपल्याला असं सांगता येते की या हडप्पा संस्कृतीचा जो शोधामध्ये दयाराम साहनी आणि राखलदास बॅनर्जी या दोघांची नावं या ठिकाणी घेतली जातात. बघा, दयाराम साहनीने काय केलेले बघा, जे काय हडप्पा आहे जे पंजाब पाकिस्तानमध्ये आता सध्या आहे, या ठिकाणी 1921-22 मध्ये जे दयाराम साहनी आहेत यांनी काय केलं आहे, हडप्पा या ठिकाणी उत्खनन केलेलं आहे. त्याचवेळी राखलदास बॅनर्जी यांनी जे मोहनजोदडो आहे या ठिकाणी त्यांनी उत्खनन केलेलं आहे. बघा, या उत्खननामुळे एका प्रगत प्राचीन संस्कृतीचा या ठिकाणी शोध लागलेला आहे. बघा, राखलदास बॅनर्जी यांनी कुठं उत्खनन केलंय, तर मोहनजोदडोला केलंय. आणि दयाराम जे साहनी आहेत यांनी कुठे केलंय, हडप्पा या ठिकाणी केलंय. हडप्पा संस्कृतीचे नामकरण, प्रथम शोध लागलेले स्थळ म्हणजे हडप्पा हे गाव होतं. त्या हडप्पा असल्यामुळे हडप्पा या हडप्पा संस्कृती असे नाव देण्यात आले. पुरातत्वशास्त्रात एखाद्या संस्कृतीचे नाव बहुतेक वेळा प्रथम उत्खनन झालेल्या स्थळावरून दिले जाते, म्हणून याला नाव हडप्पा संस्कृती या ठिकाणी नामकरण झालेलं आहे. आता नंतर सिंधू संस्कृती म्हणतात. या संस्कृतीतील प्रमुख शहरे जे काय आपल्याला शहरे सापडलेली आहेत, ती शहरे सिंधू नदीच्या खोऱ्यात आढळल्यामुळे तिला सिंधू संस्कृती देखील या ठिकाणी संबोधले जाते. भौगोलिक विस्तार लक्षात घेऊन हे नाव प्रचलित झालेले आहे. कधीकधी याला सिंधू हडप्पा संस्कृती देखील या ठिकाणी नाव आहे. याचा सिंधू हडप्पा हे संयुक्त या ठिकाणी वापर देखील होतो. संस्कृतीचा विचार सिंधू नदीपुरता मर्यादित नसून घग्गर, हाकरा, रावी, सतलज इत्यादी प्रदेशापर्यंत असल्यामुळे आज अभ्यासक सिंधू हडप्पा संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती हे नामकरण योग्य मानतात. दोन्ही जर तुम्हाला विचारले बा सिंधू हडप्पा संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती, हे दोन्ही देखील नावे योग्य या ठिकाणी मानली जाते. पण दोन्हीपैकीही सगळ्यात जे नाव आहे हे कोणतं प्रमाणबद्ध आहे, तर हडप्पा संस्कृतीच आहे असे या ठिकाणी सांगतात. इतिहासदृष्ट्या स्वीकारलेले नाव, शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात हडप्पा संस्कृती हे नाव अधिक प्रमाणात स्वीकारले गेले आहे, तरी भौगोलिक संदर्भासाठी सिंधू संस्कृती हा देखील शब्दप्रयोग ठिकाणी होतो. या प्राचीन नागरी संस्कृतीचा पाया उत्खननावरून हडप्पा संस्कृती आणि भौगोलिकवरून विस्तारावरून सिंधू संस्कृती अशी नाव देण्यात आली आहेत. त्यामुळे सिंधू वा हडप्पा संस्कृती दोन्ही नावे इतिहासात योग्य मानण्यात आलेली आहेत. अशा प्रकारे आपल्याला ही जी हडप्पा आणि सिंधू जी नामकरण पद्धती आहेत, सिंधू व हडप्पा हे दोन्ही नामकरण पद्धती कशामुळे पडलेल्या आहेत आपल्याला सांगता येते. हडप्पा त्या गावावरून आहे, तर सिंधू हे काय आहे, प्रादेशिक नावावरून आहे असं या ठिकाणी आपल्याला समजते. जे काही त्या हडप्पाकालीन शहरे सापडलेली आहेत, ती शहरे सिंधू नदीच्याच खोऱ्यामध्ये होती, म्हणून त्याला सिंधू संस्कृती या ठिकाणी नामकरण या ठिकाणी झाले दिसून येते. आता जी हडप्पा संस्कृती आहे, या हडप्पा संस्कृतीची एकूण 9 दशके आहेत. हे 9 दशके कोणती आहेत, या 9 दशकामध्ये कशा पद्धतीनं त्या ठिकाणी खोदकाम असेल, जे काय त्या ठिकाणी संशोधन असेल, कशा पद्धतीने केलेलं आहे त्याबद्दलची माहिती पाहूया. जे पहिलं दशक आहे, हे पहिलं दशक कधी म्हणतात, 1920 ते 30 हे जे आहे हे पहिलं दशक आहे. या दशकामध्ये दयाराम साहनी यांनी हडप्पा, तर राखलदास बॅनर्जी यांनी मोहनजोदडो यांच्या उत्खननामुळे हडप्पा संस्कृतीचा शोध लागलेला आहे. या काळात ही संस्कृती स्वतंत्र व प्रगत नागरी संस्कृती असल्याचे सिद्ध झाले. हा झाला पहिलं दशक झाले. आता दुसरे दशक बघा, जॉन मार्शल 1930 ते 1940 हा कालखंड, दुसरे शतक हा कालखंड म्हणतात या ठिकाणी. मग या ठिकाणी जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली विस्तृत उत्खनन झाले. नगररचना, महान स्नानगृह, धान्य कोठारे, नियोजित शहरांची माहिती समोर आली. बघा, अशा प्रकारे हे दुसरे शतक आहे जॉन मार्शलच्या काळामध्ये 1930 ते 1940 दरम्यान.
आता तिसरे शतक. आता आपल्याला माहीत आहे की 1947ला भारत हा स्वतंत्र झालेला आहे. त्याचबरोबर पाकिस्तान देखील वेगळा झालेला आपल्याला दिसून येतोय. या ठिकाणी तिसरे जे दशक आहे या ठिकाणी आपण जेव्हा या ठिकाणी पाहू त्या कालखंडामध्ये होईल तेवढा जास्त या ठिकाणी मोहनजोडा असेल किंवा हडप्पा संस्कृती असेल या ठिकाणी विशिष्ट असेल तिथे उत्खनन झालेले दिसून येत नाही. भारत पाकिस्तान फाळणीनंतर संशोधनात खंड पडला, तथापि कालानुक्रम व सांस्कृतिक वैशिष्ट्यावर अभ्यास सुरूच या ठिकाणी राहिलेला आहे. तिसरं दशक हे आपल्याला सांगता येईल. आता जे दशक आहे चौथं 1950 ते 1960 जे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आहे ज्याचं शॉर्ट फॉर्म आहे ASI व पाकिस्तानी संशोधन नव्या स्थळांचा शोध या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामध्ये लोथल असेल, कालीबंगन असेल, राखगडे असेल इत्यादी स्थळं हे आपल्याला चौथ्या दशकामध्ये उजळत आलेली आहे. आता पाचवं शतक जे आहे हे पाचवं शतक खूप महत्त्वाचं आहे. का महत्त्वाचं आहे? या पाचव्या शतकामुळे आपल्याला कालमापन हे आपल्याला सहज आणि अचूक पद्धतीनं त्या ठिकाणी करता आलेलं आहे. जे कार्बन 14 ही जी पद्धत आहे, कार्बन 14 ही पद्धत पाचवे दशक म्हणजे 1960 ते 70च्या दरम्यान या ठिकाणी निर्माण झालेली आहे. कार्बन 14 पद्धतीने कालमापन झाले. हडप्पा संस्कृतीचा कालखंड अधिक अचूक ठरण्यात आला. आता सहावे शतक 1970 ते 1980 ग्रामीण व उपनगरांच्या अभ्यासावर भर देण्यात आला. हडप्पा संस्कृती ही केवळ नागरीच नसून ग्रामीण पातळीवरही विस्तारलेली असल्याचे स्पष्ट या ठिकाणी सहाव्या शतकामध्ये दिसून आलेला आहे. बघा, सहाव्या शतक काय म्हणते की हडप्पा संस्कृती निव्वळ नागरीच नव्हती तर ती ग्रामीण देखील होती, असं आपल्याला 1970 ते 1980ला समजलेलं आहे. नंतर सातवे शतक आहे 1980 ते 1990 पर्यावरणीय बदल असतील, नद्यांचे मार्ग बदलणे, हवामान यांचा संस्कृतीच्या ऱ्हासाशी संबंध असण्याबाबत आपल्याला सातव्या शतकामध्ये त्या ठिकाणी माहिती मिळून जाते. आता आठवे शतक जे आहे 1990 ते 2000 हा कालावधी आठवे शतक या ठिकाणी गणना होते. आंतरराष्ट्रीय संशोधन असेल, पुरातत्व, भूगोल, मानव वंशशास्त्र वाढले. हडप्पा लिपी, व्यापार जाळे, समाजरचना यावर नव्याने विचार झाला. आणि जे 9वे शतक आहे 2000 नंतर जो चालू कालखंड आहे याला 9वे दशक असं म्हणतात. आता 9व्या दशकामध्ये या ठिकाणी DNA आधुनिक तंत्रज्ञान, DNA अभ्यास, उपग्रह प्रतिमा, GIS वापरून संशोधन सुरू झाले. संस्कृतीचा विस्तार, लोकजीवन, सातत्य यावर नव्या संकल्पना पुढे आलेल्या आहेत. अशा प्रकारे आपण हे 9 दशक या ठिकाणी पाहिलेले आहेत. हडप्पा संस्कृतीचे संशोधन केलेल्या 9 दशकांत शोध, विस्तार, कालमापन, पर्यावरणीय अभ्यास व आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक व्यापक वैज्ञानिक सखोल या ठिकाणी झालेला दिसून येतो. आता जो काय हडप्पा संस्कृती आहे या हडप्पा संस्कृतीचा भौगोलिक विस्तार हा कुठून झालेला आहे याबद्दलची या ठिकाणी माहिती पाहूया. सर्वसाधारणपणे विस्तार हडप्पा संस्कृती भौगोलिक विस्तार पाहता भौगोलिक विस्तार हा प्राचीन जगातील इजिप्त, मेसोपोटेमिया संस्कृतीपेक्षा अधिक विस्तीर्ण होता. ही संस्कृती उत्तर पश्चिम भारत व पाकिस्तानमध्ये पसरलेली होती. सर्वसाधारण विस्तार हडप्पा संस्कृतीचा भौगोलिक विस्तार हा प्राचीन जगातील इजिप्त व मेसोपोटेमिया संस्कृतीपेक्षा अधिक विस्तीर्ण होता. ही संस्कृती उत्तर पश्चिम भारत पाकिस्तानमध्ये पसरलेली होती. नंतर पाहूया उत्तर दिशेतील सीमा. हडप्पा संस्कृतीचा उत्तर सीमा भाग जम्मू काश्मीर व अफगाणिस्तानमधला जो शार्तुगाई आहे या शार्तुगाईपर्यंतचा प्रदेश आपल्याला उत्तर दिशेतील सीमा आपल्याला सांगता येतील. त्यानंतर दक्षिणेचा जेव्हा विचार करू या दक्षिणेला जे दैमाबाद आहे आपण त्याला दायमाबाद म्हणतो, पण या ठिकाणी दैमाबादच हे नाव उचित आहे. दक्षिणेकडील संस्कृतीचा विस्तार महाराष्ट्रातील दैमाबाद जे की आपण गोदावरी खोरे
पर्यंत झालेला आढळतो. हे हडप्पा संस्कृतीचे सर्वात दक्षिणेकडे स्थळ या ठिकाणी मानले जाते. आता पूर्व दिशेकडील सीमा. आता उत्तर प्रदेशातील आलमगीरपूर यमुना नदीकाठी पर्यंतचा हा भाग दिसून येतो. अशा प्रकारे आपल्याला सांगायचं झालं तर आपण या ठिकाणी सांगू शकतो की बघा, लक्षात ठेवा, पूर्वेला काय आहे? आलमगीर, आलमगीरपूर, वर दक्षिणेला इथं कोण आहे? दैमाबाद. उत्तरेला आपण पाहिलेला आहे जम्मू काश्मीर ते अफगाणिस्तानपर्यंतचा शोरतुग आहे. जम्मू काश्मीर ते शोरतुग आहे. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी सांगता येते. आणि पश्चिमेला काय आहे? बलुचिस्तान, मकराना व इराण जवळील प्रदेश. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी आकृतीच्या माध्यमातून आपल्याला हे सांगता येणं देखील सोपं आणि सोयीस्कर आपल्याला आहे, या ठिकाणी समजून जाते. पूर्व दिशेतील सीमा. पूर्वेकडे हडप्पा संस्कृतीचा विस्तार उत्तर प्रदेशातील आलमगीर यमुना नदीकाठी पर्यंत दिसून येतो. पश्चिम खोऱ्यातील आपण सांगतो पश्चिम दिशेकडील जी ही संस्कृती आहे, बलुचिस्तान, मकराना, किनारा, इराण सीमेजवळील प्रदेश आपल्याला इथपर्यंत सांगता येतो. सुतकांगे डोर हे महत्त्वाचे पश्चिमेकडील स्थळ आहे. बघा, सुतकांगे डोर. नदी खोऱ्यातील विस्तार. हडप्पा संस्कृतीचा मुख्य विस्तार सिंधू नदी व तिच्या उपनद्या. बघा, सिंधूच्या उपनद्या कोणत्या आहेत? रावी आहे, सतलज आहे आणि चिनाब आहे. या खोऱ्यामध्ये घग्गर, हाकरा हे ज्या सरस्वती नदी खोऱ्या या ठिकाणी झालेला दिसून येतो. आता याची जी भौगोलिक विविधता आहे, पर्वतीय प्रदेश, मैदानी भाग, वाळवंटी क्षेत्र, किनारी प्रदेश अशा विविध भौगोलिक भागात ही संस्कृती आढळते. त्यामुळे आर्थिक सांस्कृतिक विविधता या ठिकाणी दिसून येते. महत्त्वाची स्थळे हडप्पा आहे, मोहंजोदडो आहे, धोलावीरा आहे, कालीबंगन आहे, लोथल आहे, राखीगढी आहे, दैमाबाद आहे, सुतकांगे डोर आहे. अशी ही प्रमुख हडप्पातील ही स्थळे आहेत. हडप्पा संस्कृतीचा भौगोलिक विस्तार हा अत्यंत विशाल विविधतेने परिपूर्ण होता. या विस्तृत प्रदेशावर एकसमान सांस्कृतिक वैशिष्ट्ये आढळल्यामुळे हडप्पा संस्कृती ही एक सुसंघटित व व्यापक नागरी संस्कृती होती हे स्पष्ट होते. आता पाहूया मुद्रा. जे काय हडप्पा संस्कृतीची मुद्रा आहेत त्या मुद्राची या ठिकाणी माहिती घेऊया. हडप्पा मुद्रा संकल्पना व महत्त्व. हडप्पा संस्कृतीतील मुद्रा ह्या तिच्या आर्थिक, प्रशासकीय व धार्मिक जीवनाचे महत्त्वाचे पुरावे मानले जातात. या मुद्रा प्रामुख्याने व्यापार, ओळख, प्रशासनासाठी वापरल्या जात असाव्यात. आता जे मुद्रांचे साहित्य आहे, बहुतेक मुद्रा स्टिअटाईट पासून बनलेल्या असून काही मुद्रा तांबे, कांस्य, माती व फेन्सपासून तयार केलेल्या आहेत. पण बहुतेक जी मुद्रा आहे ही कापासून बनलेल्या आहेत? स्टिअटाईटपासून बनलेल्या आहेत. त्यानंतर आपण काही तांब्याचं सांगू शकतो, कांस्य पण या ठिकाणी आहेत आणि मातीपासून देखील या ठिकाणी आणि फेन्स सारख्यापासून या ठिकाणी बनलेल्या आपल्याला पाहायला मिळतं. आता पाहूया जे मुद्रा होत्या त्यांचा आकार आणि रचना कशा प्रकारे पाहूया. बहुतेक मुद्रा ह्या चौकोनी, बघा चौकोनी आकाराच्या आहेत. मागील बाजूस पकडण्यासाठी उभार व छिद्र त्या ठिकाणी दिसते. काही आयताकृती देखील आहेत, तर काही अशा गोलाकार देखील या ठिकाणी मुद्रा आपल्याला दिसून येतात. बघा, जी काय हडप्पाकालीन जे मुद्रा होत्या ह्या चौकोनी आहेत, आयताकृती आहेत आणि गोलाकार देखील या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. आता जी काय मुद्रावर जी चिन्ह आहेत, जी काय लिपी आहे, ती लिपी जी अवाच्य आहे, आतापर्यंत देखील ती लिपीवर कुणालाच वाचता आलेली नाही.
हडप्पा लिपीतील चिन्हे ही कोरलेली असतात. ही लिपी आजतागत अवाच्य आहेत. साधारणपणे 5 ते 6 चिन्हे एका मुद्रेवर असतात. आता जी काही मुद्रा आहे त्याच्यावर काय आहे, प्राणी चित्रण आहे. मुद्रावर एक शिंगी प्राणी, त्याला युनिकॉर्न सर्वाधिक आढळतो. याशिवाय कुठकुठं बैल, गेंडा, वाघ, हत्ती, म्हैस इत्यादी देखील या प्राणी चित्र या ठिकाणी आपल्याला मुद्रावर आढळतात. धार्मिक अर्थ, काही मुद्रा धार्मिक प्रतीक दर्शवतात. योगासनात बसलेला पशुपती सदृश्य देव असलेली मुद्रा देखील या ठिकाणी प्रसिद्ध आहे. आता व्यापाराशी संबंधित उपयोग, मुद्रा व्यापारात मालाची ओळख, मालकी, गुणवत्ता दर्शवण्यासाठी वापरल्या जात असाव्यात. मेसोपोटेमियात हडप्पा मुद्रांचा सापडलेला पुरावा म्हणून परदेशी व्यापार ठिकाणी दर्शवितो. आता कलात्मक वैशिष्ट्ये, मुद्रावरील कोरीव काम अत्यंत सूक्ष्म, संतुलित व कलात्मक आहे. यावरून हडप्पा कारागिरांचे उच्च कौशल्य या ठिकाणी दिसून येते. निष्कर्ष, हडप्पा संस्कृतीतील मुद्रा या केवळ कलात्मक वस्तू नसून व्यापार, प्रशासन, धर्म व लेखन व्यवस्थेचे महत्त्वाचे साधन होत्या. हडप्पा संस्कृतीच्या अभ्यासात मुद्रांना विशेष स्थान या ठिकाणी दिसून येते. हडप्पा काळातील मर्त्यदेहाची उत्तरक्रिया. उत्तरक्रियेचे स्वरूप, हडप्पा संस्कृतीत मर्त्यदेहाची उत्तरक्रिया सुसंस्कृत व नियोजित पद्धतीने केली जात असल्याची पुरातत्वीय पुराव्यातून हे दिसून येते. आता दफन बघा, पूर्ण दफन, आंशिक दफन, कलश दफन, कब्रस्तानीची रचना अशा प्रकारे आपल्याला समाधीमधील साहित्य, दफनाचे पुरावे असतील, दहनाचे पुरावे असतील, हे आपल्या ठिकाणी एक आपल्या ठिकाणी पाहायचं आहे. जी काही मर्त्यदेहाची जी काही उत्तरक्रिया आहे या संदर्भात आपल्या ठिकाणी माहिती घ्यायची आहे. पूर्ण दफन, बहुतेक ठिकाणी पूर्ण स्वरूपात जमिनीत पुरला जात असे. जो मृतदेह आहे हा जमिनीत पुरला जात असे. मृतदेह साधारणपणे दिशा कोणती होती, पश्चिम पूर्व, बघा पश्चिम पूर्व किंवा उत्तर दक्षिण अशा दिशेने ठेवलेला आढळतो. आंशिक दफन असेल, आता कसं काही ठिकाणी आंशिक दफनाची पद्धत होती. प्रथम मृतदेह उघड्यावर ठेवून नंतर केवळ अस्थि गोळा करण्याची दफन देखील या ठिकाणी पद्धत या ठिकाणी अवलंबलेली होती. आता कलश दफन, विशेषतः जे काही लहान बालकं असतील, या लहान बालकांसाठी मातीच्या कलशात मडकीत दफन या ठिकाणी करण्याची पद्धत त्या काळी आढळते. ही प्रथा गुजरात व सिंध प्रदेशात या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर बघूया कब्रस्तानांची रचना. हडप्पा नगरे स्वतंत्र कब्रस्ताने असलेली होती. मोहंजोदडो, हडप्पा, लोथल, कालिबंगन येथे कबरी सापडलेल्या आहेत. समाधीतील साहित्य, कबरीमध्ये मृतासोबत मृदांडी आहेत, दागिने आहेत, मणके आहेत, तांब्याच्या वस्तू देखील त्या ठिकाणी ठेवलेल्या आढळतात. यावरून मृत्यूनंतरच्या जीवनावर काही प्रमाणात विश्वास असल्याचे सूचित या ठिकाणी आपल्याला होऊन जाते. आता जे काय जाळल्याचे म्हणजे दहनाचे पुरावे या ठिकाणी कमीच या ठिकाणी मिळतात. हडप्पा संस्कृतीत दहन पद्धतीचे पुरावे फारच कमी आहेत. दफन हीच मुख्य पद्धत या ठिकाणी अवलंब केलेली दिसून येते. सामाजिक भेदभावाची मर्यादित दर्शन, कबरीच्या आकारात दफन साहित्यात फारसा भव्य फरक दिसत नाही. यावरून सामाजिक समता असल्याचे सूचित होते. धार्मिक श्रद्धा असेल, मृतासोबत वस्तू ठेवण्याची प्रथा, दफनाची दिशा पद्धत असेल, यावर हडप्पा लोकांमध्ये आत्मा व परलोक संकल्पनेबाबत काही श्रद्धा असाव्यात असे दिसून येते. अशा प्रकारे हडप्पा काळातील मर्त्यदेहाची उत्तरक्रिया ही प्रामुख्याने दफन प्रधान, साधी व समतावादी होती. या प्रथांमधून हडप्पा समाजाची धार्मिक धारणा, सामाजिक रचना, जीवनसृष्टी यांचे महत्त्व पुरावे या ठिकाणी मिळतात. अशा प्रकारे आपण या ठिकाणी आज जो इतिहासामधला एक महत्त्वपूर्ण पाठ होता, ज्याचं की नाव आहे
हडप्पा सभ्यता प्रगत काळ याबद्दलच्या ठिकाणी माहिती घेतलेली आहे.